पाकिस्तानातून मोठी घडामोड समोर आली आहे। पाकिस्तान आपल्या संविधानामध्ये सुधारणा करत आहे, जेणेकरून लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना तीनही सशस्त्र दलाचे प्रमुख बनवता येईल। आता त्यांना देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणजे सीडीएफ म्हणून नियुक्त केले जाईल। हे भारताच्या संरक्षण प्रमुख सीडीएस सारखच असेल। आता हे नवीन पद अशा प्रकारे तयार करण्यात आलेले आहे की लष्कर, नौदल आणि हवाई दल एकत्र चांगले काम करू शकतील आणि तिघांचेही कमांड एकाच ठिकाणाहून हाताळता येईल। यापूर्वी ऑपरेशन सिंदूर नंतर यावर्षी 20 मे रोजी पाकिस्तान सरकारने असीम मुनीर यांना फील्ड मार्शलचा दर्जा दिला होता। मुनीरच्या आधी लष्करी हुकुमशाह अयूब खान यांनी 1959 मध्ये स्वतःला फील्ड मार्शल म्हणून घोषित करून घेतलं होतं। फील्ड मार्शल हा पाकिस्तानी सैन्यातील सर्वोच्च लष्करी पद आहे, जो पंचतारांकित रँक मानला जातो। पाकिस्तानमध्ये फील्ड मार्शल हे पद लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सर्वोच्च पद आहे। शनिवारी पाकिस्तानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये सिनेटमध्ये 27वे संविधान दुरुस्ती विधेयक हे सादर करण्यात आलं। वरिष्ठ सभागृहामध्ये जे सादर करण्यात आलं ते नंतर ते मंजूरही झालं। आता ते चर्चेसाठी आणि मतदानासाठी कनिष्ठ सभागृहामध्ये पाठवलं जाईल। 14 नोव्हेंबर रोजी मतदान होईल। जर तिथे 2/3 बहुमत मिळालं तर ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवलं जाईल। आता राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार लष्कर प्रमुख आणि संरक्षण दल प्रमुख दोघांचीही नियुक्ती करतील। लष्कर प्रमुखांना संरक्षण दल प्रमुख पदही दिलं जाईल। राष्ट्रीय धोरणात्मक कमांडची स्थापना देखील तिथे केली जाणार आहे। पंतप्रधानांशी सल्लामसलत करून संरक्षण दलाचे प्रमुख त्याचे प्रमुख नियुक्त करतील। या कमांडचं नेतृत्व पाकिस्तानी लष्करातील एका अधिकाऱ्याकडे असेल। सरकारला आता अधिकाऱ्यांना फील्ड मार्शल, एअर फोर्स मार्शल आणि ॲडमिरल ऑफ द फ्लीट असं विशेष पद देण्याची परवानगी असेल, ज्यापैकी फील्ड मार्शल हा आजीवन असलेलं पद आहे। आता असीम मुनीर हे राष्ट्रपतींपेक्षाही शक्तिशाली होणार आहे का, असा सवाल उपस्थित होतोय। तर आपण तेही समजून घेऊयात। राष्ट्रपतींप्रमाणेच लष्कर प्रमुख पद हे संविधानिक होईल। नवीन प्रस्तावानुसार फक्त संसदच हे लष्कर प्रमुखांना काढू शकते। त्यासाठी दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमत आवश्यक आहे। आता लष्कर प्रमुख 3 सैन्याशी संबंधित नियुक्त्या देखील करू शकतील। पाकिस्तानमध्ये अणुविषयक निर्णय घेण्याचा अधिकार फक्त लष्कर प्रमुखांनाच आहे। लष्कर प्रमुखांकडून धोरणात्मक बाबींवर लक्ष ठेवलं जाईल। या व्यतिरिक्त घटनेत अशी तरतूद केली जाईल की फील्ड मार्शलचा दर्जा आणि त्याच्याशी संबंधित विशेषाधिकार आयुष्यभर असतील। याचा अर्थ असा आता की फील्ड मार्शल हा सन्मान आणि पद आयुष्यभर राखून ठेवेल। पाकिस्तान आता यातून लोकशाहीतून लष्करी राजवटीकडे वाटचाल करतोय का, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा।